नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझे नाव अश्विता स्वप्नील मालवणकर. आणि आता सगळ्यांची ओळख देणार करून. हे माझे मिस्टर स्वप्नील मालवणकर. नमस्कार. ही माझी मोठी मुलगी मनस्वी स्वप्नील मालवणकर. बर. आणि ती लहान मुलगी श्रावणी बरोबर मालवणकर. या सासूबाई. नमस्कार. ही माझी मम्मी ते पप्पा. बर. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? मी जॉब करत होती. हा हा. पण आता म्हणजे माझी मुलगी डिलिव्हरी झाली ना, आता ती 8 मंथची. आता घरी दोघी जमत नाही. दोन मुली. हा. काय नाव? मोठीच आहे मनस्वी स्वप्नील मालवणकर, ती 4 वर्षाची आहे. आणि लहान आहे ती श्रावणी, ती 8 महिन्याची आहे. दोन मुली झाल्यावरती काय घरात वातावरण बदललं की नाही बदललं? वातावरण बदललं काहीच नाही, पण असं थोडं फील झालं. का? इन द सेन्स प्रत्येकाला असं असतं की एक मुलगी एक मुलगा असं असावा करून. असं म्हणजे आम्हाला तर ऍक्च्युली एक मुलगी झाली तर आम्हाला ती झालीच्या ह्याच्यामध्ये एक मुलगीच बस असते. तर म्हणून मग एकच विचार केलेला. पण नंतर मग म्हणजे सगळे बोलायला नाही मुलगा हवा. मग आम्ही सेकंड चान्स घेतला. मग सेकंड मुलगी झाली. पण आता सगळे आम्ही आनंदात आहोत. मला असं वाटतं मुलगा असो किंवा मुलगी असो, शेवटी ते आपलं बाळ असतं. हा. आणि त्यामुळे असा वेगळा दुजाभाव करण्याची काही गरज नसते. हो ते आहे. सासूबाईंची काय प्रतिक्रिया होती आणि मिस्टरांची काय प्रतिक्रिया होती? प्रत्येकाला असं वाटतं की मुलगा व्हावा, तर तसं त्यांना वाटलेलं. मग त्यांना फील झालेलं की अरे मुलगा झाला पाहिजे पण होता. आता एकदम छान आहे. आता इतकं जीवापाड प्रेम करतात त्या दोन्ही मुलींना. खूप म्हणजे खूप. मिस्टर काय म्हणतात याच्यावर? मिस्टर माझे खूप चांगले आहेत. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही नाही, चांगले आहेत, पण आता आम्हाला त्यांना बघायचं असेल तर कसं काय शक्य? बघायचं म्हणजे त्यांना जर आता इथे बोलवायला लागेल ना त्यासाठी. हो. मग कसं बोलवता तुम्ही? ओ इथे या. हात मारा, बोलवा सांगतोय मी तुम्हाला. ओ. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. काय करता आपण? मी TIFR मध्ये काम आहे. बर. यांचा खूप चांगला स्वभाव आहे. हो. म्हणजे कशामुळे म्हणता असं तुम्ही? गेली 12 वर्ष अनुभव घेतो मला. काय काय अनुभव? की एकदम मन मिळावं आणि व्यवस्थित स्वभाव, म्हणजे मला व्यवस्थित समजून घ्या. म्हणून चांगले आहेत. हो. बर. काय आवडत नाही त्यांच्या स्वभावातलं तुम्हाला? आवडत नाही असं काय नाही जास्त, कारण मोस्टली मला ती भरपूर म्हणजे सांभाळून घेते माझ्या ज्या कामासंदर्भात. म्हणजे मी जो काय म्हणजे सोशल वर्क वगैरे करतो त्यामध्ये आल्यानंतर थोडाफार तिला वेळ द्यायला न मिळत असल्या कारणाने थोडा हे होते, पण इतरांसंग म्हणजे असं हे ना अंडरस्टँडिंग होते थोडी. अरे वा. बरं, प्रश्न विचारतो. मला सांगा, खिडकीच्या वरती एक प्रमाणपत्र आहे. त्या प्रमाणपत्राच्या वरती कोणत्या 2 किल्ल्यांचा उल्लेख केलेला आहे? पन्हाळगड आणि विशाळगड. माहिती होतं तुम्हाला हे? हो. बरं, आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता गोड पदार्थ कोणता? बदामी हलवा. अरे वा. चला, हे पण उत्तर बरोबर आलं. आणि वहिनींचा आवडता गोड पदार्थ? गुलाबजाम. चला, तिसरंही उत्तर बरोबर आलं. आता मी एक कोडं घालतो, त्याचं उत्तर दोघांनी मिळून द्या. तुम्ही मला खाद्य द्या, मी जगेन वाढेन. पाणी द्या, मी मरून जाईन. कोण? तुम्ही मला खाद्य द्या, मी जगेन वाढेन. तुम्ही मला पाणी द्या, मी मरेन. कोण? वेळ संपली आणि याचं उत्तर आग. हा. आणि त्यामुळे 3 उत्तरं जी बरोबर आली त्यासाठी 1, 2, 3 300 रुपयाचं बक्षीस मिळालेलं. थँक्यू. चला, भेटूया परिवाराला. नमस्कार. नमस्कार. काय सगळे एकदम सगळ्या बहिणी नंडा आल्यात ना? 3च नणंद तुम्हाला? हो. आणि ही 4थी म्हणजे मामे बहीण आहे यांची. अच्छा अच्छा, ती पण आली हो. आहे. सगळ्या जणी आले. हो. वा वा, छान. खुश आहेत सासूबाई? सासूबाई, तुम्हाला 3 मुली? हो. एक मुलगा. 3 मुली 1 मुलगा. पण 3 मुली झाल्यावरती तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला 3 मुली झाल्या तेव्हा, आणि आता काय सांगाल 3 मुलींबद्दल तुम्ही? सगळ्यांचं व्यवस्थित आहे. सगळ्यांचं व्यवस्थित झालंय. मुलाबद्दल सांगा. मुलगा तर एकदम चांगला आहे. हो, मुली नाही. मुली पण आहे. मुली पण आहे. मुलगा जास्त चांगला आहे. सगळे बोलतात. मुलगा जास्त चांगला आहे. माझ्याशिवाय काय हे करत नाही. तुमच्याशिवाय काय करत नाही? काय विचारायचं असलं काय असलं तर तुम्हालाच विचारतो. हो. म्हणजे लग्नानंतर बदलला नाही? हा. काय खुश झालात ना? असे लाखात एक असतात.
जे आईला खूप रिस्पेक्ट देतात. नाही नाही, सगळेच देतात. हा? आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या, असं नाही करायचं. पण एखादी तक्रार करायची झाली तर काय कराल मिस्टरांबद्दल? मिस्टरांबद्दल तक्रार म्हणजे फक्त जर वेळ दिला तर थोडा मला पण बरं वाटेल, आनंद होईल, बस, बाकी काही नाही. तर बघा, समाजसेवेसाठी जसा वेळ देता तसा घरी वेळ द्या. काय म्हणणं आहे तुमचं? देण्याचा प्रयत्न करेन. नाही नाही नाही, हे बरं आहे, हे लवकर उभे राहणार वाटतं. पण देणार ना? हो, देणार. नक्की नक्की. बरं वहिनी, तुमच्या मनातलं ते सगळे ओळखतात का? हे वाक्य अभिनय करा आणि दाखवा. मी गरबा गाते, तुम्ही गरबा खेळा. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू व्हेरी मच.